नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काही धर्मशास्त्रीय नोट्स आणि लेखांवर बोलणार आहोत जे एका खूप मोठ्या आणि मूलभूत प्रश्नाला हात घालतात. प्रश्न तसा साधा आहे, पण त्याचं उत्तर खूप गुंतागुंतीचं आहे. तो म्हणजे येशूच्या पुनरुत्थानाने नक्की काय सिद्ध झालं. हो, म्हणजे ही एक ऐतिहासिक घटना म्हणून आपण पाहतो, पण या स्रोतांनुसार ती फक्त एक घटना नव्हती. ती एक घोषणा होती. अगदी बरोबर. पण घोषणा नेमकी कशाची? आणि इथेच या स्रोतांमध्ये दोन वेगवेगळी उत्तरं मिळतात, जी दोन शब्दांभोवती फिरतात: एकुलता एक पुत्र आणि ज्येष्ठ पुत्र. हो, आणि हे शब्द ऐकायला खूप सारखे वाटतात, पण त्यांच्या अर्थात जमीन आसमानाचा फरक आहे, नाही का? खूप मोठा फरक आहे. आणि चर्चेला सुरुवात करण्याआधी हे दोन शब्द स्पष्ट करणं महत्वाचं आहे, नाहीतर पुढे गोंधळ होऊ शकतो. या स्रोतांनुसार जेव्हा एकुलता एक पुत्र म्हटलं जातं, कोरियनमध्ये दोक्सेंजा, तेव्हा त्याचा अर्थ निर्माता ईश्वर असा होतो. ही त्याची मूळ शाश्वत ओळख आहे. ओके, म्हणजे एकुलता एक पुत्र म्हणजे देव. सोपं आहे. मग ज्येष्ठ पुत्र म्हणजे काय? ज्येष्ठ पुत्र किंवा कोरियनमध्ये जांगजा ही एक भूमिकेशी संबंधित ओळख आहे. याचा अर्थ आहे सर्व सृष्टीतील पहिला किंवा सर्वोत्तम. अच्छा, म्हणजे अनेक भावंडांमधला मोठा भाऊ जो इतरांसाठी एक उदाहरण ठेवतो. हो, अगदी तसंच. ज्याला वारसा हक्क मिळतो. हे देव असण्याबद्दल नाही, तर सृष्टीमध्ये एक विशेष स्थान मिळवण्याबद्दल आहे. समजलं. म्हणजे एक आहे ओळख, आयडेंटिटी, आणि दुसरी आहे भूमिका, रोल. आणि या स्रोतांचा मुख्य मुद्दा हाच आहे की पुनरुत्थानाने यापैकी काय सिद्ध केलं? त्याची मूळ ओळख की त्याची ही विशेष भूमिका? नेमका हाच प्रश्न आहे. आणि एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे की ही संपूर्ण चर्चा आपण फक्त काळ आणि अवकाश म्हणजे टाइम अँड स्पेस यांच्या मर्यादेत करत आहोत. हां, अनंत काळात काय आहे ते आपल्या मानवी बुद्धीच्या पलीकडचं आहे. त्यामुळे आपण फक्त सृष्टीच्या संदर्भातच विचार करूया. ठीक आहे. तर मग चला या दोन शब्दांच्या लढाई जरा खोलवर उतरूया आणि बघूया की पुनरुत्थानाचा खरा अर्थ काय आहे. सुरुवात कुठून करायची? मला वाटतं आधी यामागचं मूळ तत्वज्ञान समजून घेऊ. पाप, मृत्यू, पुनरुत्थान. हो, तोच पाया आहे. या स्रोतांमधलं मूळ सूत्र अगदी सरळ आहे. पापाची मजुरी मृत्यू आहे. म्हणजे जो पाप करतो त्याचा मृत्यू निश्चित आहे. हो, त्यामुळे जर मृत्यूवर विजय मिळवायचा असेल तर आधी पापावर विजय मिळवणं आवश्यक आहे. आणि जो पापावर आणि पर्यायाने मृत्यूवर विजय मिळवतो त्याचं पुनरुत्थान होतं. म्हणजे पुनरुत्थान हे एक प्रकारे विजयाचं प्रमाणपत्र आहे. बरोबर, एक मेडलच जणू. आणि हेच प्रमाणपत्र सिद्ध करतं की ती व्यक्ती देवाचा पुत्र आहे. पण इथे मानवांसाठी एक मेख आहे. सामान्य माणसाला पापावर विजय मिळवण्यासाठी पवित्र आत्म्याच्या मदतीची गरज असते. ओके. आणि या स्रोतानुसार तो पवित्र आत्मा तेव्हाच मिळतो जेव्हा येशूच्या रक्ताने पापांची क्षमा होते. म्हणजे मानवासाठी पुनरुत्थानाचा रस्ता पापांच्या क्षमेनंतरच सुरू होतो. आणि इथेच सगळा खेळ बदलतो, कारण जेव्हा येशू स्वतः पुनरुत्थित झाला त्याला तर कोणाच्या रक्ताने क्षमा मिळवायची गरज नव्हती. मग त्याच्या पुनरुत्थानाने काय सिद्ध केलं? तो देव म्हणून पुनरुत्थित झाला की सृष्टीतील एक आदर्श मानव म्हणून? बरोबर. आणि इथेच आपण चर्चेच्या गाभ्याशी येतो. चला तर मग पहिला दृष्टिकोन घेऊया, ज्येष्ठ पुत्र. तर पहिला युक्तिवाद असा आहे की पुनरुत्थानाने त्याला सृष्टीतील ज्येष्ठ पुत्र म्हणून स्थापित केलं. या घोषणेचा संदेश जणू असा होता की ऐका, सर्व सृष्टीने ऐका, हा आहे सृष्टीचा राजा, पहिला आणि सर्वश्रेष्ठ. हे जरा विस्तारानं सांगा. नक्कीच. या दृष्टिकोनामागचा विचार खूप त्याला व्यावहारिक आहे. पहिला मुद्दा असा की पुनरुत्थान होणं म्हणजे तुम्ही देव आहात हे आपोआप सिद्ध होत नाही. का? कारण स्रोतांनुसार भविष्यात विश्वासणारे सुद्धा पुनरुत्थित होणार आहेत. ते देवाचे दत्तक पुत्र बनतील, पण ते ईश्वर तर बनणार नाहीत. तांवा, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे पुनरुत्थान ही काही फक्त देवाची मक्तेदारी नाहीये, ती एक प्रक्रिया आहे. हो, जी इतरांनाही लागू होऊ शकते. त्यामुळे केवळ पुनरुत्थित झाला म्हणून तो देव आहे असं म्हणता येणार नाही. बरोबर पकडले मी. अगदी अचूक पकडलंय. दुसरा मुद्दा असा आहे की सर्वशक्तिमानता म्हणजे काय? फक्त एक नवीन ग्लॉरिफाईड शरीर धारण करणं म्हणजे सर्वशक्तिमानता नाही. ती त्यापेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. पण या दृष्टिकोनातील सगळ्यात महत्वाचा आणि आकर्षक मुद्दा तिसरा आहे, तो असा की येशूने पापावर विजय एक सृष्ट प्राणी म्हणून, म्हणजे एक माणूस म्हणून मिळवला. आणि हे महत्वाचं काय? कारण जर त्याने देव म्हणून पापावर विजय मिळवला असता तर ते
तर ते आपल्यासाठी म्हणजे सामान्य माणसांसाठी एक उदाहरण ठरलंच नसतं. अगदी बरोबर. आपण म्हणालो असतो, ठीक आहे, तो तर देव होता, त्याला ते जमलंच असतं. पण आम्ही तर माणसं आहोत, आम्ही काय करायचं? अरे वा, ही तर एकदम साधी सोपी गोष्ट आहे. म्हणजे जर एखाद्या सुपर हिरोने उडण्याची शक्ती वापरून डोंगर पार केला तर तो माझ्यासाठी प्रेरणादायी नाही, कारण मी उडू शकत नाही. हं, हं. पण जर त्याने गिर्यारोहणाचा तंत्र वापरून तो डोंगर सर केला, जे तंत्र मी पण शिकू शकतो, तर तो माझ्यासाठी एक आदर्श बनेल. तसंच काहीसं आहे का हे? उत्तम उदाहरण. तुम्ही अगदी बरोबर पकडलंय. नेमका हाच विचार या दृष्टिकोनामागे आहे. स्रोतांनुसार त्याने एका माणसाच्या रूपात स्वतःच्या देवी शक्तीने नाही, तर पवित्र आत्म्याच्या शक्तीने पापावर विजय मिळवला. अगदी तसंच जसा विश्वासणाऱ्यांनी करायचंय. अच्छा. आणि यामुळे तो एक आदर्श, एक मूळ नमुना किंवा कोरियन भाषेत वोनह्योंग म्हणजे प्रोटोटाईप. प्रोटोटाईप हा शब्द एकदम चपखल बसतो. म्हणजे त्याने एक मार्ग तयार केला. तो पहिला होता ज्याने पाप आणि मृत्यूच्या भिंतीला यशस्वीपणे भेदलं, आणि त्यामुळे तो आपल्या लहान भावंडांसाठी म्हणजे विश्वासणाऱ्यांसाठी मार्ग मोकळा करणारा ज्येष्ठ पुत्र ठरला. बरोबर. हां, दृष्टिकोन खूप तार्किक आणि मानवी पातळीवर समजायला सोपा वाटतो. हो, तो आहेच. तो येशूला आपल्यातलाच एक, पण पहिला आणि श्रेष्ठ म्हणून सादर करतो. पण यात मला एक मोठा प्रश्न पडतो. जर तो इतका आपल्यासारखा होता, तर मग त्याच्यात आणि इतर महान संतांमध्ये किंवा प्रेषितांमध्ये फरक तो काय? तो फक्त एक उत्तम माणूस होता का? मला वाटतं इथेच दुसरा दृष्टिकोन म्हणजे एकुलता एक पुत्रवाला दृष्टिकोन महत्वाचा ठरतो, नाही का? बरोबर. तुम्ही अगदी योग्य वेळी दुसरा दृष्टिकोन मांडला आहे. कारण पहिला दृष्टिकोन जितका आकर्षक आहे, तितकाच तो काही प्रश्न अनुत्तरित ठेवतो. आणि दुसरा दृष्टिकोन म्हणतो की पुनरुत्थानाने त्याला ज्येष्ठ पुत्र नाही, तर एकुलता एक पुत्र म्हणजेच निर्माता ईश्वर म्हणून सिद्ध केलं. आणि याची घोषणा होती. सर्व सृष्टीने नतमस्तक व्हा, हा तुमचा निर्माता आहे. ठीक आहे, आता मला उत्सुकता लागलीये. याच्यामागे काय तर्क आहे? कारण पहिल्या युक्तिवादांनी तर हे स्पष्ट केलं होतं की पुनरुत्थान ही देवत्वाचा पुरावा नाही. हो, आणि इथेच गोष्टी खूप सूक्ष्म आणि रंजक होतात. या दृष्टिकोनानुसार फरक काय घडलं यात नाही, तर ते कसं आणि केव्हा घडलं यात आहे. अच्छा. सर्वात मोठा फरक हा आहे की कोणत्याही सृष्ट प्राण्याला म्हणजे मानवाला पापावर विजय मिळवून पुनरुत्थित होण्यासाठी आधी पापांची क्षमा मिळणं आवश्यक आहे. बरोबर. त्यांना वधस्तंभाची गरज आहे. हो, त्यांना वधस्तंभावर वहावलेल्या रक्ताची आणि त्यातून मिळणाऱ्या प्रायश्चित्ताची गरज आहे. ठीक आहे, हे आपण आधी पाहिलं. पण येशूने तर कधी पापच केलं नव्हतं, त्यामुळे त्याला पापांच्या क्षमेची गरज नव्हती. हा तर एक उघड फरक आहे. हो, पण हा युक्तिवाद त्याहूनही एक पाऊल पुढे जातो. तो म्हणतो की येशू स्वतःच्या नीतिमत्तेने पुनरुत्थित झाला. आणि आता येतो कळीचा मुद्दा. त्याने वधस्तंभावर देवाचे प्रेम प्रकट होण्यापूर्वीच पापावर विजय मिळवला आणि तो पुनरुत्थित झाला. थांबा. हे वाक्य माझ्या डोक्यावरून गेलं. वधस्तंभावर प्रेम प्रकट होण्यापूर्वीच पापावर विजय मिळवला. याचा नेमका अर्थ काय? या दोन घटनांचा संबंध काय आहे? नक्की सांगते. या स्रोतांमागे एक खोल आध्यात्मिक मानसशास्त्रीय विचार आहे. तो असा की कोणताही माणूस पापाच्या आकर्षणावर तेव्हाच पूर्णपणे विजय मिळवू शकतो, जेव्हा त्याला देवाच्या निस्वार्थ आणि अथांग प्रेमाची जाणीव होते. आणि ते प्रेम सर्वात जास्त कुठे प्रकट झालं? तर वधस्तंभावरच्या त्यागातून. जेव्हा माणसाला कळतं की माझ्यासाठी देवाने इतकं मोठं बलिदान दिलंय, तेव्हाच त्याच्या हृदयात देवाबद्दल खरं प्रेम निर्माण होतं. आणि ते प्रेम त्याला पापापासून दूर राहायला शक्ती देतं. अच्छा, म्हणजे खरा खेळ वेळेचा आणि प्रेरणेचा आहे. वधस्तंभावरचं प्रेम पाहिल्याशिवाय माणसाला पापावर विजय मिळवण्याची खरी प्रेरणाच मिळत नाही. हा विचार मी कधी केलाच नव्हता. नेमका तोच मुद्दा आहे. म्हणून जो कोणी वधस्तंभाच्या घटनेआधी देवाचं प्रेम पूर्णपणे प्रकट होण्याआधी एक शापित मानवी शरीर धारण करून आणि कोणत्याही प्रायश्चित्ताच्या मदतीशिवाय केवळ स्वतःच्या बळावर पाप आणि मृत्यूवर विजय मिळवतो, तो सृष्ट प्राणी असूच शकत नाही. तो केवळ आणि केवळ स्वतः ईश्वरच असू शकतो. बरोबर. आता प्रकाश पडला. म्हणजे त्याने असं काहीतरी करून दाखवलं जे सृष्टीच्या नियमानुसार अशक्य होतं. कोणत्याही सृष्ट प्राण्याला पुनरुत्थानासाठी पापांची क्षमा लागतेच. त्यामुळे जो कोणी या नियमाशिवाय सर्वात आधी पुनरुत्थित झाला, तो त्या नियमांच्या पलीकडचा
म्हणजेच त्या नियमांचा निर्माता असला पाहिजे. अगदी अचूक. त्याचे पुनरुत्थान हे पहिले पुनरुत्थान होते. ही पहिल्या होण्याची क्षमताच त्याचे दैवी आणि निर्मात्याचे स्वरूप सिद्ध करते. ज्येष्ठ पुत्र होण्यासाठी तुम्ही तुमच्या भावंडांसारखेच नियम पाळता, फक्त तुम्ही पहिले असता, पण एकुलता एक पुत्र म्हणून तुम्ही स्वतःच नियम तयार करता. हो. वाह, हे तर पूर्णपणे वेगळं आणि खूपच शक्तिशाली स्पष्टीकरण आहे. पण आता माझा मेंदू चक्रावलाय. एका बाजूला एक दृष्टिकोन म्हणतो की तो आपल्यासारखा होता, म्हणून तो एक आदर्श ज्येष्ठ पुत्र आहे. दुसऱ्या बाजूला दुसरा दृष्टिकोन आहे, जो म्हणतो की तो आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळा होता, म्हणूनच तो एकुलता एक पुत्र म्हणजे देव आहे. हे तर सरळ विरोधाभास वाटतोय. तो एकाच वेळी आपल्यासारखा आणि आपल्यापेक्षा वेगळा कसा असू शकतो? आहे. यावर तोडगा आहे, आणि मला वाटतं या मजकुराचं खरं सौंदर्य त्याच तोडग्यामध्ये आहे. कारण उत्तर हे किंवा ते असं नाहीये. तर मग उत्तर आहे हे आणि ते दोन्ही. स्रोत या दोन्ही संकल्पनांचा समन्वय साधतात. हे कसं शक्य आहे? ते म्हणतात की तो अनंत काळापासून एकुलता एक पुत्र आहे. ती त्याची मूळ ओळख आहे, त्याचं ईश्वरत्व. त्यात काहीच बदल होत नाही. ओके. पण जेव्हा तो एक सृष्ट प्राणी, एक माणूस बनून या जगात येतो आणि पाप मृत्यूवर विजय मिळवणारा पहिला ठरतो, तेव्हा तो अनेक भावंडांमध्ये ज्येष्ठ पुत्र ही भूमिका स्वीकारतो. थांबा, मला एक उपमा सुचते. समजा एका मोठ्या कंपनीचा मालक आहे. तोच त्या कंपनीचा निर्माता आणि एकमेव वारस आहे. ही झाली त्याची एकुलता एक पुत्रवाली ओळख. आणि ते मशीन यशस्वीपणे चालवून दाखवणारा पहिला कामगार ठरतो. तेव्हा तो त्या कामगारांसाठी ज्येष्ठ बनतो. असं काहीसं आहे का? अप्रतिम. यापेक्षा सोप्या शब्दात हे सांगताच आलं नसतं. त्याची मूळ ओळख मालकाचीच आहे, पण त्याने कामगारांसाठी एक भूमिका स्वीकारली. तसंच एकुलता एक पुत्र हा ज्येष्ठ पुत्र बनतो, जेणेकरून इतर सृष्टी प्राणी त्याचं अनुकरण करून देवाचे दत्तक पुत्र बनू शकतील. बरोबर. तो स्वतः देवाची प्रतिमा म्हणजे हानानिमे ह्योंसांग बनतो, जेणेकरून बाकीची सृष्टी त्या प्रतिमेनुसार, त्या आराखड्यानुसार तयार होऊ शकेल. म्हणजे त्याचं ईश्वर असणं म्हणजे एकुलता एक पुत्र असणं त्याला पहिला पुनरुत्थित होण्याची क्षमता देतं. हो. आणि त्याचं मनुष्य म्हणून पुनरुत्थित होणं म्हणजे ज्येष्ठ पुत्र होणं इतरांसाठी पुनरुत्थानाचा मार्ग उघडतं. दोन्ही सत्य आहेत आणि दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. तुम्ही अगदी बरोबर सारांश मांडला आहे. एक क्षमता आहे, तर दुसरी त्या क्षमतेची अभिव्यक्ती आहे. आणि यात वारसा हक्काची संकल्पनाही येते. अच्छा. परंपरेनुसार ज्येष्ठाला वारसा मिळतो. इथे पुनरुत्थानानंतर त्याला काळ आणि अवकाशातील सर्व अधिकार मिळतात. हा त्याचा ज्येष्ठ पुत्र म्हणून मिळालेला वारसा आहे. पण तो एकटाच उपभोगत नाही. तो नंतर आपल्या दत्तक भावंडांसोबत म्हणजेच विश्वासणाऱ्यांसोबत तो वाटून घेतो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर पुनरुत्थान ही एक दुहेरी घोषणा होती. सृष्टीसाठी ती घोषणा होती की हा तुमचा आदर्श आहे, तुमचा मोठा भाऊ, त्याच्या पावलावर पाऊल टाका. आणि त्याचवेळी त्या घटनेच्या मुळाशी एक अजून मोठी घोषणा दडलेली होती. ती म्हणजे जो हे सर्व करणारा पहिला आहे तो तुमच्यातला नाही, तो तुमचा निर्माता आहे. वा, ही गुंतागुंत खरोखरच विलक्षण आहे. हो, ही केवळ एका घटनेची गोष्ट नाही, तर ओळख आणि भूमिकेच्या सुंदर मिलाफाची गोष्ट आहे. तर आज आपण पाहिलं की पुनरुत्थान ही केवळ इतिहासातली एक घटना नाही, ती एका ओळखीची सिद्धता आहे जी काळ अवकाशाच्या चौकटीत दोन पातळ्यांवर काम करते. बरोबर. एका पातळीवर ती येशूला सृष्टीतील पहिला आदर्श ज्येष्ठ पुत्र म्हणून स्थापित करते, जो इतरांसाठी मार्ग तयार करतो. आणि दुसऱ्या अधिक खोल पातळीवर तीच घटना त्याचं निर्माता म्हणून असलेलं दैवी स्वरूप म्हणजेच एकुलता एक पुत्र असणं सिद्ध करते. कारण पापांची क्षमा झाल्याशिवाय पुनरुत्थित होणारा तो पहिला आणि एकमेव होता. हो. आणि शेवटी या दोन्ही भूमिका कशाप्रकारे वेगळ्या नसून एकमेकांना अर्थपूर्ण करतात हेही आपण पाहिलं. आणि या स्रोतांमध्ये अजून एक शेवटचा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. तो असा की या पुनरुत्थानाचा परिणाम केवळ मानवांवर झाला नाही. अच्छा. त्याने देवदूतांच्या मनात देवाच्या न्यायाबद्दल आणि प्रेमाबद्दल जो काही संशय होता तो दूर केला आणि त्यांची स्वतंत्र इच्छाशक्ती फ्री विल कायमची चांगुलपणाच्या बाजूने पक्की झाली. हे तर खूपच मोठं विधान आहे. यावर आधारित एक विचार मनात येतो. तींच्या परस्पर संबंधाबद्दल काय सूचित होते? एका कृतीचे तरंग नेमके कुठपर्यंत पोहोचू शकतात?